तर फायनली आम्ही घरी आलो. आता तुम्ही म्हणसाल ताई कुठे गेलेलो होतो, तर जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही बिदरला गेलेलो होतो. अशा उन्हाच्या कारामध्ये इतकी दगदग झाली ना. आणि आज आम्ही मैलारला पण गेलेलो होतो. तर तिथं तरी इतकी गर्दी होती ना आज, आणि उन्हाच्या कारामध्ये नको वाटत होतं. पण सगळं चांगलं झालं. सगळं आम्ही किराणा पण आणलं, जे जे सामान लागतं ते पण आणलेलं आहे, आणि देवाचे दर्शन पण झाले. सगळं आवरून घरी यायला मला दुपारचे 2 वाजलेले होते. आणि बघू शकता इकडं हळद वगैरे लावलेली आहे. म्हणजे आम्ही मैलारला गेलो होतो ना, तेच भंडारा वगैरे लावलेले, पूर्ण पिवळे होऊन आलेलो होते. तर आल्यानंतर सगळ्यांना पिण्यासाठी पाणी दिलं, कारण ऊन खूप जास्त आहे. आणि इकडे मी चहा ठेवलेला आहे. तर तुम्ही जर अशा गरमीमध्ये चहा बनवत आहे, तर मला ना थोडंसं फ्रेश वाटत नाही आज. तर चहा पिल्यानं फ्रेश वाटेल, ऊन असो कसंही वातावरण असो, पण चहा पिल्यानं छान वाटतं. पण इकडे मी चहा बनवून घेतला आणि टमॅटोची भाजी बनवलेली आहे. चपात्या बनवायच्यात, आणखीन कणिक मळून ठेवली. वेदिका पण आलेली आहे मदतीला, त्यामुळे ना तितकं टेन्शन नाही. आता झटपट सगळी कामं आवरली जातील, कारण एकाला दोघीला तिघी असलो ना, सगळी कामं वेळेत आणि लवकर होतात. तितकं कंटाळा येत नाही किंवा बोर होत नाही. तर इकडं आजी आणि दीपक काहीतरी घेऊन बसले होते. म्हणजे जी नवीन बॅग आणली ना, त्या बॅगमध्ये काहीतरी पुडी निघाली होती, ती पाण्यात टाकणं आणि खेळ करणं सुरू होतं यांचं. तितक्यात पूजाचा फोन आला आणि काका पण गेलेले. त्यांना दीपक सोडून पूजाला घेऊन आलेला आहे. म्हणजे आज दीपक जाणार आहे, तर पाठवून देण्यासाठी पूजा आलेली आहे. अगोदर मला काही माहिती नव्हतं, अचानकच आलेली आहे ती. फोन लावली इथं आल्यानंतर की मी बस स्टँडला आलेली, मला घ्यायला या. आणि काकांना पण जायचं होतं, तर एका 2 कामं झाली. काकाला नेऊन सोडलं आणि पूजाला घेऊन आलेला आहे. तर आता सगळेजण बसले, सगळ्यांची मीटिंग सुरू झालेली आहे. आणि आज बिदरून बॅग वगैरे आणलेली होती, तेच पूजाला मी दाखवत होते. तर खूप छान बॅग आहे, क्वालिटी खूप छान आहे. 3 वर्षाची गॅरंटी पण आहे. म्हणजे 3 वर्षाच्यामध्ये काही झालं तर आम्ही परत देऊन, म्हणजे एक्सचेंज करून घेऊन येऊ शकतो. तर बॅग वगैरे बघितली, परत आतमध्ये नेऊन ठेवला. आणि आता दीपकची बॅग भरायची आहे. दोघा भावांची बॅग सेम झालेली आहे, दीपक आणि दिनेशची. आणि इकडं आता आमची चाललेली आहे आंबा पार्टी. तर तुम्ही या सगळेजण आंबे खायला, तर आम्ही आंबे खाल्ले, आमचं बोलणंही झालं. आणि आता इकडे दीपक बॅग भरत आहे. तर सगळे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित घडी घालून ठेवले. जे धुलेले कपडे ते पण घडी घालून ठेवलेले आहेत. आणि खाण्यापिण्याच्या वस्तू तरी मी अगोदरच बनवून ठेवलेल्या होत्या, जसं चकली आहे, रवा लाडू आहे, चिवडा आहे, सगळं मी कालच बनवलं. कारण आज होणार नव्हतं. आज एकतर बिदरला जायचं होतं, आणि घरी येऊन परत सगळ्यांचं जेवण खाणं यामध्येच वेळ जातो. मग कधी ही रेसिपी बनवणार, मग मी अगोदरच बनवलं. तुम्हाला ही लाडू आणि चकली खूप आवडली. तुम्ही विचारती होता ताई हे कशाचं पीठ आहे, तर डाळ आणि तांदूळ भाजून पीठ दळून आणलेलं आहे, त्याची चकली बनवली. खूप छान परफेक्ट आणि टेस्टी चकली बनतात, एकदम क्रिस्पी. आणि रवा लाडू पण तसेच झाले, जसं की तोंडात टाकताच वेळ गळणारे इतके मस्त. आणि 10-15 दिवस ठेवून खाऊ शकतो. आणि सोबत देण्यासाठी मुलासाठी एकदम परफेक्ट आहे ती रेसिपी. म्हणजे खराब होत नाही, 10-15 दिवस मुलं आरामात खाऊ शकतात. तर इकडं सगळ्यांचं चालू झालेलं आहे आपली तयारी. म्हणजे वेदिका आणि पूजा फ्रेश होत आहेत, केस वगैरे विसरून घेत आहेत. आणि दीपक इकडे बॅग भरलेला आहे, पण आणखीन इकडे इस्त्री करून आणलेली कपडे, त्यामधले 1-2 जोड कपडे घेत आहे, म्हणजे कुठेतरी बाहेर गेल्यानंतर घालण्यासाठी लागतात म्हणून. आणि इकडे मी ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी चहा. तर तुम्ही जाता या गरमीमध्ये काय चहा पिते, तर सगळ्यांसाठीच बनलेलं आहे. आता टाईम सांगितलं इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत. तर सगळ्यांसाठी चहा बनलेले आहे, तर तुम्ही या चहा घ्यायला. आणि इकडं पूजाचं फोनवरती बोलणं चालू आहे की म्हणत आहे मी परत जाते, आई घरी आहे तिची. तर म्हणत आहे आईला करमत नाही आहे, त्यामुळे मी घरी जाते. मी म्हणलं आता दीपकला पाठवायला आलेली आहेस, आणि दीपक रात्री 10 वाजता जाणार आहे, तर आलीस तरी काम पूर्ण करून जा ना, की दीपक गेल्यानंतरच तू सकाळी लवकर जा, तेच म्हणत आहे. वेदिका, अजय, पूजा सगळेजण यांना सगळ्यांना मी थांबून घेतलं. सगळेजण जायला रेडी झालेले होते, कारण आता अजय तरी दीपक आल्यापासून येतच आहे. आणि सगळ्यांची खूप मस्ती व्हायची दिवसभर, आणि यामध्ये वेळ कसा जायचा हे समजत नव्हतं यांना. पण आता दीपक जाणार आहे, त्यामुळे ना अजयला पण खूप दुःख वाटत आहे. पण आज कोणीच दुःखी होणार नाही ना, मी रडणार आहे ना मी तुम्हाला रडवणार आहे. कारण जेव्हा दीपक जातो किंवा घरी येतो खूप रडू येतं, पण यावेळेस मी अजिबात रडलेली नाही आहे, तुम्ही बघितलेलं आहे. आणि मला तुम्हाला पण रडवायचं नाही, आणि दीपकला पण दुःखी करायचं नाही आहे, त्यामुळे मी स्वतःला खूप कंट्रोल केलेलं आहे आज. कारण आपण रडतो ना, तेव्हा मुलं पण कमजोर पडतात. दिनेश पप्पा तेच म्हणतात की तू रडू नको, तुझ्या डोळ्यातले अश्रू बघितल्यानंतर मुलं पण कमजोर पडतात. आणि आम्हाला पण थोडंसं असं वाटतं तू सगळं उलटं करत असते, सगळ्यांना समजून सांगायचं असतं तरी तूच रडत असते, मग म्हणजे दुसऱ्याकडून काय अपेक्षा करायची असं म्हणतात. पण मी कितीही कंट्रोल करते, पण डोळ्यातनं अश्रू येतात. कारण आपली मुलं आपल्या डोळ्याच्या समोर, सतत डोळ्याच्या समोर राहावं असं आपल्याला वाटतं, पण त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या भविष्याबद्दल आपल्याला त्यांना पाठवून द्यावं लागतं. आणि आपले अश्रू जे आहेत ना ते पण कंट्रोल करायचे आहेत. तर असं इकडं कणिक मी अगोदरच म्हणून ठेवलेली होती, टमॅटोची भाजी बनलेली आहे. म्हणजे दीपकला पॅक करून देण्यासाठी हे सगळं बनत आहे. चपाती, भाजी आणि लोणचं पण मी जे नवीन घातलेलं आहे, परवा तेच दिले डब्यात भरून. पूजाला तेच म्हटलं की तू डब्यामध्ये लोणचं भर, शेंगदाण्याची चटणी वाटून ठेवलेली आहे,
ते पण भर वेदिकाच्या जरा सुरू आहे. तिला पण थोडंसं दुःख वाटत आहे की आणि एक असं झालेलं ना, वेदिका बेंगळूरला गेलेली होती आणि दीपक नंतर आला आणि ती आल्यापासून तरमळत आहे तिकडून इकडे येण्यासाठी, पण सोबत कोणी नव्हतं कारण काका होते पण त्यांना दवाखान्यात वगैरे दाखवायचं होतं, त्यामुळे येणं झालं नाही. 1 महिन्यासाठी ते गेलेले होते. पण असं झालं ना की वेदिका आज दीपक जाणार आहे, तर आज ती इतकं प्रयत्न करून आलेली आहे. म्हणत होती सोबत कोणी येणार नव्हतं तरी पण ती काकाला रेडी करून सोबत घेऊन आलेली आहे. तर इकडे लोणचं हे दोघींना खायला पण घेतलं. म्हणत होत्या खूपच छान आणि टेस्टी लोणचं बनलेलं आहे आणि पूजानं गावाकडे नेण्यासाठी एका डब्यात पॅक करून घेतलेलं आहे लोणचं. म्हणत आहे खूप छान झालेलं आहे, असं वाटत आहे की खातच राहावं आहे, इतकं छान टेस्टी तू लोणचं बनवलं, कसं बनवलं विचारत होती. तर मी म्हणलं मी व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं पण आहे, मेजरमेंटसहित मी अपलोड केलेलं आहे. तू व्हिडिओ बघ म्हणजे तुला सगळं समजेल, वेगळं मला सांगण्याची गरज नाही आहे. तिकडे मी चपात्या बनवत आहे आणि अजूनपर्यंत दुसरी कामं होत आहेत आणि हे पण घरी आलेले, तर त्यांच्यासाठी मी इकडे चहा ठेवलेला आहे. म्हणजे टाईम सांगितलं आता इव्हनिंगचे 6-6:30 वाजलेले आहेत. आणखीन होऊ नये बघू शकता, असं वाटत आहे आणखीन दुपारच आहे. म्हणजे दिवसभराच्या धावपळीमध्ये कसा वेळ जातो ना ते पण समजत नाही आणि तुम्ही अंदाज लावू शकता किती माझी धावपळ होत असेल. सकाळी मी बिदरला गेली, महिलारला गेलो, दुपारी 2 वाजता घरी आले, आल्यानंतर स्वयंपाक झालं, सगळ्यांचं जेवण झालं, मग त्यानंतर परत इकडे स्वयंपाक बनत आहे दीपकला पॅक करून देण्यासाठी आणि अधूनमधून 2-3 वेळा चहा बनला, यांच्यासाठी चहा बनलेला आहे आणि सगळे जे खाऊ मी बनवून ठेवलेला होता ते सगळे मी दीपकला दिलेलं आहे. तिकडे बॅग पण रेडी झाली, सगळे कपडे वगैरे देणं, इतकी धावपळ होत आहे ना, सगळं आठवण करून मुलांना द्यावं लागतं कारण त्यांना काही भेटत नाही, आठवण राहत नाही, विसरतात, असं पण होतं. तर असं इकडं फायनली चपात्या वगैरे बनवून घेतल्यात मी आणि वेदिकानं आणि पूजानं लोणचं भरलेलं आहे दीपकला देण्यासाठी आणि गावाकडे नेण्यासाठीही. आणि आता इकडं आमची होत आहे चिवडा पार्टी, तर थोड्या वेळ बाहेर बसलेलो आहोत, म्हणजे 2-3 झालेत ना, त्यामुळे सगळी कामं लवकर आणि वेळेत आवरलेली आहेत. तर रात्री 10 वाजता दीपक आणि दीपकचे पप्पा दोघंजणही जाणार आहेत, म्हणजे हे हैदराबादपर्यंत दीपकला सोडण्यासाठी जाणार आहेत. म्हणजे आता उदगीरला जाणार, उदगीरून ट्रेन पकडणार हैदराबादची आणि मग तिथून दीपक जाणार आहे दिल्ली, मग मेरठला म्हणजे उत्तर प्रदेशला दीपकची पोस्टिंग आहे, त्यामुळे 1-2 दिवस त्यांनी लागणार आहेत, म्हणजे खूप लांबचा प्रवास आहे. म्हणून सगळं मी व्यवस्थित पॅक करून दिलेलं आहे आणि इकडं आता आम्ही सगळेजण चिवडा खात आहोत. अजय आणि दिनेश बाहेर गेले होते, आता आलेले आहेत, तर म्हटलं सगळेजण चिवडा खावा, तर आणखीन चिवडा आणलेला आहे आणि त्यात मस्त आमची चिवडा पार्टी होत आहे. सगळ्यासोबत छान लागतं ना, जसं आपण एकटे असतो पण सगळ्यासोबत बसून खाण्यामध्ये एक वेगळाच मजा असतो. सगळ्यांचा आपापलं चालू आहे, हसी मजाक मस्ती, कोणी काही म्हणतं तर कोणी काही म्हणतं. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण आमच्या पार्टीमध्ये सामील व्हायला आणि चिवडा एन्जॉय करायला. चिवडा खायचा आणि थंड पाणी प्यायचं. आता रात्रीचं जेवण जे आहे ना ते हेच होणार आहे, कारण आता कुणालाही जेवण्याची अपेक्षा राहणार नाही. पाणी पिऊन पुन्हा असं वाटतं की अन्न खाऊन फक्त पाणीच पित राहावं, इतकी जास्त गरमी आणि आज हवा पण अजिबात नव्हती. हॉलमधले दोन्ही फॅन मी चालू केलेले आहेत आणि तीच हवा थोडीफार बाहेर येत आहे, नाहीतरी आज ना झाडाचं एकही पान हलत नाही, अजिबात हवा नाही आहे, एकदम असून नसल्यासारखी वाटत आहे. तिकडे पाणी आणलेलं आहे, पाणी पित आहे, चिवडा खात आहे, सुरू आहे आमचं आणि इकडं आमची बोलणंही सुरू आहे. त्यानंतर पूजाने इकडे निवांत रेस्ट घेतलेलं आहे, म्हणजे झोपीच गेलेली आहे ते, कारण तिला थोडंसं लवकर झोपून सवय म्हणत आहे, ताई मी दररोज 8 वाजता झोपते. तर ठीक आहे म्हणजे तू झोप घे, कारण आणखीन दिनेश पप्पा आलेले नाही आहेत, तर आता आल्यानंतर सगळ्यांचं जेवण खाणं होईल आमचं आणि मग निवांत हे रात्री 10-10:30 वाजता निघणार आहेत, कारण ट्रेन खूप लेट आहे असं म्हणत होते. म्हणजे रात्री 12 वाजता ट्रेन आहे उदगीरून हैदराबादला, तर हे तेच म्हणत आहेत इतक्या लवकर तिथे जाऊन काय करणार, मग निवांतच बसायचं आहे, तोपर्यंत मी घरीच बसतो. ठीक आहे म्हणजे सगळेजण घरीच राहा, माझी पण कामं आहेत किचनमधली. तर सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे, बघू शकता इथं भांड्याचा ढिगारा लागलेला आहे. तर अगोदर मी सगळी भांडी घासून घेते, किचन स्वच्छ करून घेते, कारण आता बसल्या असंच बसायचं, तर म्हटलं किचनची कामं आवरली जातील आणि पूजा बसल्या जागी झोपी जाते. बघू शकता तिला झोप खूप जास्त येत आहे, म्हणजे झोपून लवकर झोपते ती, दररोज तिला सवय आहे, त्यामुळे ना आम्हाला थोडासा लेट होतो. मला सवय आहे, मला काही वाटत नाही, रात्री 12-1 वाजेपर्यंत मी कामं आवरत असते, त्यामुळे ना मला सवय झालेली आहे, तर लवकर झोप येत नाही. पण पूजा थोडंसं लवकर झोपते ना, त्यामुळे ती बसल्या जागी झोपी जाते. मी म्हटलं आणखीन आणा जायला वेळ आहे, तर तू तोपर्यंत झोप घे, एक निवांत बसलेली आहे इकडं, म्हणत आहे राहू दे आपण बोलत बसूया. सूर्य पण बोलण्यात तिचं मन नव्हतं, तिला झोप खूप येत होती, तरी पण बसलेली आहे असंच. आणि इकडं वेदिका, दीपक, दिनेश, अजय सगळ्यांच्या जरा सुरू आहेत. आता दीपक जाणार ना, त्या कुणाचंही मन लागत नाही, थोड्या वेळाने दीपक जाणार. म्हणजे दीपक आल्यापासून इतका छान एन्जॉय करत होते ना सगळे, गेलं तिथं सगळेजण जायचे एकत्रच घरी यायचे, एकत्र त्यांची मस्ती राहायची, जेवण एकत्र करायचे, असं इतकं असं झालेलं होतं ना. पण आता दीपक एकदमच जात आहे ना, त्यामुळे कुणाचंही मन लागत नाही, थोडंसं नाराज आहेत सगळेजण. असं इकडं दूधही मी विरजू लावलेली, सगळी किचनची कामं आवरली, किचन स्वच्छ करून घेतली, पसारा सगळा आवरलेला आहे
आणि इकडे सगळ्यांनी पाणी घेतलेलं आहे पिण्यासाठी. दीपकला म्हटलं 2 बॉटल्या पाणी घे, म्हणजे एक बर्फाची दिलेली, एक असं नॉर्मल पाणी दिलेलं आहे, म्हणजे मिक्स करून पितील, कारण गरमी खूप आहे. आणि ते बर्फाची बॉटल दिली ते पण लवकरच विरघळणार आहे, बर्फ इतके गरमी आहे. आणि हैदराबादला जाणार तर यांच्यासाठी मी बॅग दिलेली आहे, यामध्ये पाण्याची बॉटल ठेवलेली आहे. तर नका म्हणत होते बॅग वगैरे कशाला, तरी पण काहीतरी गॅरेजचं सामान आणायचं असतं तर कसं आणणार, तर बॅग असू द्या सोबत. कारण दीपकच्या तरी बॅगा आता 2-3 झाले, तेच म्हणत आहेत दीपकच्या बॅगा 2 आहेत, आणखीन मी कशाला बॅग घेऊन जाऊ. पण दीपक आता सोबत नेणार आहे आणि यांना येतोच लागणार आहे, म्हणून इकडं यांची पण बॅग दिलेली आहे. आणि एक ताई विचारत होत्या की दिनेश काय करतो, काय काम करतो. तर दिनेश पुण्याला कंपनीत आहे, म्हणजे अगोदर इंटर्नशिपसाठी गेला होता, आता कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे झालेलं आहे. आता ॲडमिशन करून फक्त एक्झामला जायचं आहे त्याला, आणि आता तो कंपनीमध्ये जॉईन झालेला आहे. तर उद्या तिकडं जाणार आहे तो. तर इकडं फायनली सगळ्यांचा आवरलेला आहे, बॅगा वगैरे सगळ्या रेडी झालेले. टाईम सांगितलं रात्रीचे 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत आता. तर आता जायला निघाले. थोडंसं मन नाराज आहे माझं, पण रडणार नाही मी अजिबात डोळ्यातनं मी अश्रू येऊ देणार नाही, कारण मी दुःखी झाले ना, मुलं पण दुःखी होतात, त्यांना पण थोडंसं असं वाटतं ना की मम्मी रडत आहे. त्यामुळे त्यांच्या पुढं तरी मला रडायचंच नाही. मी नंतर रडेन बसून, पण दीपकच्या समोर मी रडणार नाही, स्वतःला खूप कंट्रोल करणार आहे. आणि मी रडले तर तुम्ही पण रडता, मला माहिती आहे. त्यामुळे आणि हे पण म्हणत असतात की तू दीपक दिनेशसमोर रडू नको, कारण मुलं बाहेर जाणार असतात तर ते कमजोर पडतात तू रडल्यामुळे. त्यांना जात वेळेस हसत सांगायचं, पण असं कधीच होणार नाही. मला जात वेळेस तर हसू कधीच येणार नाही, पण आज मी रडणार पण नाही आहे. तर फायनली बॅगा सगळ्या बाहेर घेऊन आलेल्या आहेत, पाण्याच्या बॉटल्या दिलेल्या आहेत सगळ्यांना मी थंड. तर आता जायला रेडी झालेले आहे दीपक. बाबा झोपलेले होते, ते पण उठून बसलेले आहेत, म्हणजे बाबा पण थोडंसं नाराजच आहेत, कारण दीपक दिनेश आजी सगळेजण आल्यामुळे बाबांना पण छान वाटत होतं. पण आता त्यांना पण थोडंसं दुःख वाटतं, म्हणजे मुलाबाळामध्येच ते मग्न असतात. नाहीतरी आपण आपल्याच कामात मग्न असतो, बाबांना बोलण्यासाठी तितका वेळच नसतो. पण दीपक दिनेश आजी असल्यामुळे बाबांचं पण मन लागत होतं आणि छान वाटत होतं. तर इकडे बाबांच्या पाया पडलेला आहे, आईच्या पाया पडलेला आहे, आणि माझ्या पूजाच्या सगळ्यांच्या पाया पडून आता दीपक जायला निघालेले. मन थोडंसं दुःखी झालेलं आहे माझं. मी जसं तुम्हाला म्हटलं की मी रडणार नाही, पण माझे जे अश्रू आहेत ना ते कंट्रोल होतच नव्हते. आता जसं दीपक जायला निघाला तसं खूपच दुःख वाटत होतं मला. आणि दिनेशला इकडे बघू शकता, हसवायचं काम करत आहे, म्हणत आहे मम्मी तू रडणार नव्हतीस ना, आता कसं डोळ्यातनं अश्रू येत आहेत तुझ्या. तर मी स्वतःला खूप कंट्रोल केलं, तरी पण माझ्या अश्रूला मी कंट्रोल करू शकले नाही आहे. कारण दीपक जात आहे याचा आनंद आहे मला, चांगल्या कामाला, जॉबवर, देश सेवेसाठी तो जात आहे, पण माझ्यापासून दूर जात आहे, माझ्या डोळ्याच्या, माझ्या नजरेच्या आड जात आहे, त्याचं दुःख आहे मला. बाकी सगळं खूप छान आहे. तिकडं आजीला बघू शकता, अशी मिठी मारलेली आहे ना, म्हणत आहे तू गेल्यानंतर भैया मला अजिबात करमणार नाही आहे, माझं मन लागणार नाही आहे. सुरू आहे सगळ्यांची इकडं गळाभेट झालेली आहे परत एक वेळा. आणि आता सगळ्यांना सांगून दीपक जायला निघत आहे. बघू शकता पूर्ण अंधार पडलेला आहे, म्हणजे टाईम सांगितलं रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. तर आता हे दोघंजण जायला निघालेले आहेत आणि कार घेऊन जाणार आहेत. म्हणत होते की उदगीरपर्यंत कार घेऊन जातो, तिथून यांचे मित्र आहेत दोघं सोबत, येते वेळेस परत घेऊन येते. तर असं ताईंनो, हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा, आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका लाईकमुळे, कमेंटमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. तर इकडं सगळेजण जायला निघालेले, बाहेर बघू शकता कोणी दिसत नाही, सगळे झोपलेत, म्हणजे खूपच अंधार झालेला आहे. आता ट्रेन लेट असल्यामुळे हे थोडंसं लेटच घरातून निघालेले, त्यामुळे आतामध्येच थोडासा लेट घरीच झालेला आहे. तर असो, आज यांचा गोंधळी पाठवून द्यायचा, उद्या दिनेशचा असणार आहे, उद्या दिनेश पण जाणार आहे, एकदमच घरी कामं होणार आहे. आणि सकाळी पूजा, अजय, वेदिका हे पण 3 जाणार आहेत. तर मला थोडंसं सोनं वाटणार आहे, थोडंसं काय खूपच सोनं वाटणार आहे. तर 4 दिवस तरी मन लागणार नाही माझं, असं होणार आहे. तर असो, दीपक आणि दीपकचे पप्पा दोघंजणी गेलेले आहेत, आणि अजय, दिनेश आणि जे गॅरेजमध्ये कामाला वगैरे सगळे वरती गेले झोपण्यासाठी, कारण गरमी खूप आहे. मी, पूजा आणि वेदिका इथं झोपणार आहेत. बाबा पण वरतीच गेले त्या सगळ्यांसोबत. तर आतरण टाकलेली, तर बाहेर हॉलमध्ये फॅन ऑन केले, सगळे कूलर ऑन केलेला आहे, आणि थंड पाणी पित आहोत, नाहीतर या गरमीमुळे झोपच येणार नाही कुणाला पण. तर आता यासोबत या व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय, टेक केअर सगळ्यांना, गुड नाईट, श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.